हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं टेस्टी मोमेंट्स आणि माझ्या नवीन व्लॉगमध्ये सुद्धा। सकाळी शाळेसाठी मी झाली एकदम रेडी आणि दुपारून 12:30 वाजता शाळेत आल्यानंतर मी माझ्या कामाला सुरुवात केली, कारण सगळा पसारा तसाच पडून होता। आल्या पहिल्यांदा मी कणिक मळून घेतली, कारण प्रचंड भूक लागलेली होती। रात्रीची भाजी फ्रीजमध्ये ठेवलेली होती। बेसिन साफ केलं, भांडे तसेच पडून होते। त्याच्यानंतर खूप तहान लागली होती, माठामधलं छान थंडगार पाणी पिलं आणि रोजच्या नित्यनियमाप्रमाणे मी माझ्या झाडांना पाणी वगैरे घातलं, कारण यांची सुद्धा काळजी करणं खूप गरजेचं असतं। घासलेले भांडे टोपल्यामध्ये तसेच पडून होते। भांडे सुद्धा जागच्या जागेवर लावून ठेवले। मला हे भांडे लावणं म्हणजे सुद्धा एक खूप मोठं टास्क वाटतं आणि खूप कंटाळा येतो मला भांडे लावायचा। त्याच्यानंतर प्रचंड भूक लागली होती। काय बनवायचं ठरवत असतानाच एक साधी चटणी बनवावी म्हटली दह्याची, तर मी कांदा घेतला लांब चिरून, कोथिंबीर घेतली, त्याच्यामध्ये फ्रेश दही घातलं आणि त्याच्यामध्ये थोडंसं तिखट आणि मीठ घालून असं एक सॅलड टाईप मी त्याच्यामध्ये दह्याची ड्रेसिंग टाकून तयार केलं। त्याच्यानंतर ठरवलं की रात्रीचा भातही उरलेला आहे, तर आपण त्या दिवशी जसं चायनीज पुलाव बनवलेला होता तसं आपण बनवावं फ्राईड राईस सारखं। त्याच्यासाठी पर्पल कॅबेज आणि जी कॅप्सिकम असते ती बारीक चिरून घेतली आणि सगळ्यात पहिल्यांदा पोळे टाकून घ्यायचं ठरवलं। गॅसवर तवा ठेवला आणि भात सुद्धा फोडून असा मोकळा करून ठेवला। तोपर्यंत ती आपण वारंवार ओटा आवरून स्वच्छ करून ठेवला ना, तरी सुद्धा पटकन पसारा ओट्यावर जमा होतो आणि मग सुचत नाही कोणतं सामान कुठं ठेवायचं ते। आणि मग पोळ्या लाटायला घेतल्या। 3 मोठ्या पोळ्या बनवायचं मी ठरवलं, कारण पीठ थोडं जास्त झालं होतं, तर मी त्या कणकीच्या गोळ्यामध्ये ते ॲडजस्ट करून घेतलं। आज फुलके नाही तर तेलाच्या पोळ्या बनवायचं ठरवलं। ह्या सुद्धा पोळ्या मला खूप आवडतात अशा। त्याच्यानंतर फ्राईड राईस बनवायला सुरुवात केली। कढईमध्ये अगदी थोडंसं मोहरीचं तेल घातलं। हे कोल्ड प्रेस मी मोहरीचं तेल वापरत आहे, मस्टर्ड ऑइल। जिरा घातला, त्याच्यानंतर जिरं फुलल्यानंतर व्हेजिटेबल्स घातले। आता याच्यामध्ये तुम्ही गाजर आणि बाकी गोष्टी त्या दिवशी दाखवल्याप्रमाणे ॲड करू शकता। भात घातला, थोडंसं ब्लॅक पेपर पावडर, चवीनुसार मीठ आणि चाऊमिन म्हणजे नूडल्सचं जे सॉस असतं ना ते घातलं आणि मस्त फ्राईड राईस पटकन असं बनवून तयार होतं। फोडणीचा भात बनवल्यापेक्षा तुम्ही कधी हे ट्राय करू शकता। खूप छान आणि चविष्ट बनवून तयार होते आणि गरमागरम खाण्यासुद्धा टेस्टी लागते। तर तुम्हाला रिक्वेस्ट आहे की पहिल्यांदाच जर माझ्या चॅनलवर असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्हाला माझे व्लॉग्स आवडत असतील तर प्लीज लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटू एका नवीन व्लॉगसोबत, तोपर्यंत शीतलचा बाय बाय।